हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि हे आहे पार्ट 2. आणि आता 4 वाजलेला आहे आणि इकडे चहा करायला लागलो आहे. मस्त गुळाचा चहा करायला लागलो आहे. दुधामध्ये जरासं गूळ टाकलं आणि चहा पावडर टाकून मस्त चहा उकळायचा आहे. चहा इकडे उकळलेला आहे आणि बाबांसाठी आणि माझ्यासाठी जरा करून घेतलं. आणि ह्याने पण चहा पिल्यात. पिऊन जरा इथं फिरून येतो म्हणून गेले त्यांनी. या तुम्ही पण चहा प्यायला. इकडे बाहेर बसलेत बाबा, चहा द्यायला चाललं. त्या चहा देऊन आलो आणि मी पण जरा चहा पितो. आणि चहा पिऊन आता संध्याकाळचं आवराआवरी कपडे काढायचे. आणि आता 4 वाजलेला आहे आणि चहा पिऊन इकडं मी आता संध्याकाळचं कामं कपडे सगळं काढून घेतो. हे बघा केवढं कपडे दुपारी सगळं धुवून टाकलेलं आहे. आणि वातावरण कसं आभाळ भरल्यासारखं 2 दिवस झालं वातावरण आहे. बाबा काय करायला लागल्यात, पायपाचे आणायला लागल्यात. आता हे चुरमुऱ्याचा चिवडा करणार आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि जरा गरम होऊ दे. तेलामध्ये तर शेंगदाणा भाजून घ्यावे. त्यांना भाजलेला आहे. 2 चमचा जिरं टाकतो आणि 2 चमचा मोहरी, कढीपत्ता, लसूण, लसूण व्यवस्थित भाजायला पाहिजे. लसूण असं लाल कलर होईपर्यंत भाजायचं. 1 चमचा हळद, चटणी, गॅस बंद. इकडं मस्त चिवडा तयार झालेला आहे. आणि चुरमुरं आणलेलं होतं ते करून ठेवलं. कधी तर म्हणजे संध्याकाळची नाही तर सकाळ नाश्त्याला काय तर खायला येते म्हणून. चला मस्त चिवडा तयार झालेला आहे. कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता हे प्लेटमध्ये घालून यांना देतो टेस्ट बघायला. बाहेर बसले तिकडं खुर्चीवर. त्यांना कसं शेंगदाणा काढून खावा म्हटलं मी. मस्त झालेत म्हणून सांगितलं. आता हे तर जरा गरम आहे, जरासं गार होऊ दे. पसारा सगळा आवडतो. नंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवायचं. मस्त कुरकुरीत राहते. आणि इकडं पाईपी जोडलेलं आहेत, कारण त्या पाईपींना चावी आहेत. ते एका सरीला एका चावी असं पाईप आहेत ते ठेवलेलं आहेत. मग ते जोडा लागल्यात बाबा आणि चावी त्यांनी चालू करून बघायला लागल्यात. एवढं आहे बघा पाईप ते. आणि इकडे मी माझं काम सगळं कपडे काढून घेतो. कपडे काढून सगळं व्यवस्थित बॅगामध्ये भरून ठेवतो. आणि रोजचं कपडे वर ठेवून बाकीचं कपडे सगळं काढून ठेवतो. संध्याकाळची कामं
आणि उद्यापासून ज्वारी काढायला जायचं आहे. ज्वारी सगळं वाळलेलं आहे. आता उद्या सकाळी लवकर ते ज्वारी काढायची, ते सगळं काम आहे. आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा. कपडे बघा केवढं आहेत, अजून थोडं आहे ते उद्या धुणार आहे. अंतरून पण आहेत, ते पण उद्या धुवायचं आहे. आणि इकडे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते सोडा भरून ठेवतो, कारण ते असं ठेवलं तर मऊ होतं. त्यामुळे ते व्यवस्थित पिशवीमध्ये पॅक करून ठेवलं तर कुरकुरीत राहतं. ते आणि एका प्लेटमध्ये जरासं काढतो, बाबांसाठी देतो. आणि त्याने मगाशी नव्हतं, त्यांच्यासाठी काढायला प्लेटमध्ये. अजून भांडी घासायचं आहे. इकडे सगळं कपडे काढून ठेवलेले आहेत आणि भांडी घासून आलो. आणि आता हे चटईवर कपडे ठेवून मग सगळं रोजचं कपडे वर ठेवून आणि दुसरं ठेवायचं कपडे बॅगेत ठेवतो. आणि मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉग. तोपर्यंत